हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा एज्युटेक. मी बच्चाव सर, तुमचा मॅथ्स टीचर. बच्चे लोग, ऑलरेडी आपण मॅथ्स 1चं चॅप्टर, फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आपण पाहणं सुरू केलंय, शिकणं चालू केलंय. त्यातलाही आपल्याला 1.1 एक्सरसाइज पाहणं सुरू आहे. क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट आहे. क्वेश्चन 2 मधलं 7 सम आज आपण बघतोय. आता एक इंटरेस्टिंग मेथड, तुम्हाला आवडणारी मेथड या सम पासून सुरू होते. चला बघूया बच्चे लोक 7 सम. कुठलं? प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 2 त्यातलं 7th सम असे 99x प्लस 101y इक्वल टू 499. सेकंड इक्वेशन है 101x प्लस 99y इक्वल टू 501. ओके, सोल्यूशन. चला नंबरिंग तर करू. पहिलं 99x प्लस 101y इक्वल टू 499. इक्वेशन नंबर 1. 101x plus 99y equal to 501. इक्वेशन नंबर 2. बच्चे लोक, सम पाहूनच लक्षात येऊन जातं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. जर का आपण याला आधीच्या मेथडने म्हणजे कोइफिशियंट सेम करण्याचा ट्राय केला, मग ते x चे असो किंवा y चे असो, जर कोइफिशियंट सेम करण्याचा विचार केला तर विचार करा, ह्या 99 ने इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल आणि ह्या 101 ने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल, जे प्रचंड मोठं होऊन जाईल. व्हॅल्यूज कशा होऊन जातील? खूप मोठ्या. वेळ पण खूप जाईल. म्हणजेच काय तर असे सम कोइफिशियंट सेम करण्याच्या मेथडने सॉल्व्ह करणं अव्यवहार्य राहील, परवडणार नाही. त्यामुळे याला थोडंसं सॉल्व्ह करण्याची बच्चेलोक वेगळी मेथड आहे, सोपी मेथड आहे. नेहमी लक्षात घ्या की आता आपण मेथड बदलणार, मेथड थोडीशी सोपी येणार, पण ती केव्हा वापरायची पाहून घ्या. इक्वेशन समजा हे ax प्लस by असतं, ax प्लस by, तर सेकंड इक्वेशन काय झालेलं असतं? bx प्लस ay. म्हणजे हे कोइफिशियंट काय झालेले असतात? चेंज झालेले असतात. बस हे कोइफिशियंट चेंज झालेले दिसले की अगदी सिंपल मेथडने यायचं. बच्चो एकदा इक्वेशन 1 2 ची ऍडिशन करायची, त्याच्यातून एक सिंपल इक्वेशन जनरेट होऊन जाईल. नंतर इक्वेशन 1 2 ची एकदा काय घ्यायची? सबट्रॅक्शन, आणि त्याच्यातून अजून एक सिंपल इक्वेशन येऊन जाईल आणि बस त्या दोघांना सॉल्व्ह करायचं. चला मग मी काय करतोय? सिंपल मेथड, ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. 1 2 ची ऍडिशन करूया. बस 99x प्लस 101y इक्वल टू 499. 101x प्लस 99y इक्वल टू 501. आणि या दोघांची ऍडिशन घ्या. बस ऍडिशन पण सिंपलच. बोला 101 and 99 किती झाले? 200x प्लस किती? 200y इक्वल टू, करा ऍडिशन, किती झाली? 1000. बच्चे लोक काय करूया आता? याला सिंपल करून घ्या. 200 ने प्रत्येक टर्म डिव्हिजिबल आहे, म्हणूया डिवाइडिंग ईच टर्म बाय 200. डिवाइडिंग ईच टर्म बाय 200. 200 डिवाइड करू. मग काय? 200 ने डिवाइड केल्यावर 200 गेला, 200 गेला, आणि इथे किती येतील? 205 जा. एक सिंपल इक्वेशन तयार झालं बघा बच्चे लोक. x प्लस y इक्वल टू 200 ones 205 are. x प्लस y इक्वल टू 5. दिस इज आवर नेक्स्ट इक्वेशन, इक्वेशन नंबर 3. काय अनुभवलं आपण की यांच्या ऍडिशन बनणं आणि सिंप्लिफाय केल्यानंतर एक सिंपल इक्वेशन तयार झालं x प्लस y चं. आता बच्चे लोक काय करूया? या दोघांची सबट्रॅक्शन घेऊया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स म्हणतो मी, कोणात नाही कोणाला सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स.
पण नेहमी एक फायद्याची गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचे कोएफिशियंट्स मोठे आहेत ते इक्वेशन वरती ठेवा, आपला त्रास थोडासा कमी झालेला असतो. मग मी काय करेल, आटकून या 101 वाल्या इक्वेशनला वरती ठेवतो. 101x प्लस 99y इक्वल टू 501. सेकंड इक्वेशन 99x प्लस 101y इक्वल टू 499. आणि यांची काय करूया, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये सेकंड इक्वेशनचे साइन काय करायचे असतात, चेंज करायचे असतात. चला करून टाकू. प्लस होतं मायनस झालं, प्लस होतं मायनस झालं, प्लस होतं मायनस झालं. 101 मायनस 99 किती होतील बच्चे लोक, 2x. इथे 99 प्लस आहे, पण 101 मात्र साइन चेंज झाल्यामुळे काय मायनस आहे. त्यामुळे इथे पण 1 प्लस 1 मायनस म्हणजे सबट्रॅक्शनच करायची, ती पण तेवढीच येईल 2y. अर्थात साइन कोणाचं द्यायचं आहे, ग्रेटर टर्मचं. ग्रेटर टर्म कोणतं आहे, 101, त्याचा चेंज झालेलं साइन कोणतं आहे, मायनसचं. इक्वल टू 501 मायनस 499 किती येतील, 2. पुन्हा इथे याला सिंपल करून टाकू. काय म्हणूया, डिवायडिंग ईच टर्म बाय 2. डिवायडिंग ईच टर्म बाय 2. चला 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केल्यामुळे बच्चों लोग काय होऊन जाईल, x मायनस वाय इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 4. बघा आता इथून पुढे तर तुम्हाला माहिती कसं सॉल्व्ह करायचं बच्चे लोक. किती सिंपल. एकदा त्यांची ऍडिशन केली, एक सिंपल इक्वेशन. एकदा त्यांची सबट्रॅक्शन केली, एक सिंपल इक्वेशन. तेही कसे, x प्लस वाय, x मायनस वाय. म्हणजे जस्ट पुढे जाऊन तुम्हाला काय 3, 4 ची काय करायची असते, ऍडिशन. मग आपण काय करूया, ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. का बरं, एकात प्लस वाय आहे, एकात मायनस वाय आहे, ते इझिली कॅन्सल होतील. मग चला ऍडिशन. x प्लस वाय इक्वल टू 5, x मायनस वाय इक्वल टू 1. आणि त्यांची काय घेऊया, ऍडिशन. प्लस वाय मायनस वाय तर काय झाले, कॅन्सल. 2x इक्वल टू 5 and 1 किती झाले, 6. x इक्वल टू 6 अपॉन 2. x इक्वल टू किती झालं, 3. हे आलं आपलं पहिलं आन्सर x व्हेरिएबलचं. पुढे पुटिंग दिस व्हॅल्यू, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू, काही पण म्हणा. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. आपल्याकडे किती इक्वेशन्स आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. तुमचा चॉईस, तुम्हाला जे इझी वाटेल ते यूज करा. इन इक्वेशन 3 मला कोणतं इझी वाटलं, x प्लस वाय इक्वल टू 5. मग x प्लस वाय इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू आलेली आपली 3 प्लस वाय इक्वल टू 5. y इक्वल टू 5 मायनस 3. y इक्वल टू 2. मग चलो, मग सोल्युशन काय झालं, आपलं व्हेरिएबल्स आहेत x आणि y. मग सोल्युशन असेल x y. x ची व्हॅल्यू किती आलेली आपली 3, y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. हे झालं आपलं सोल्युशन. बच्चे लोक किती पाहिलं तर कोएफिशियंट्स कसे मोठाले होते, पण ते सम अवघड आहे का, नाही. ही मेथड ओळखायची कशी, काही नाही. हे कोएफिशियंट काय झालेले असतात, चेंज झालेले असतात. इथे x चा जो कोएफिशियंट आहे तो इकडे कुठे गेलेला असतो, y ला. y चा कोएफिशियंट कुठे आलेला असतो, x ला. काय केलं सॉल्व्ह करण्यासाठी, एकदा त्या मोठ्याला इक्वेशनची काय केली, ऍडिशन. त्याच्यातून काय करून घेतलं, एक सिंपल इक्वेशन. एकदा त्या दोघांची काय केली, सबट्रॅक्शन. त्याच्यातून काय करून घेतलं, एक सिंपल इक्वेशन. आणि या दोन्ही सिंपल इक्वेशनना काय केलं, सॉल्व्ह केलं. मेथड आवडली. चला जाऊया पुढच्या समकडे. मग चलो, प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं आता लास्ट सम, क्वेश्चन 2 मधलं 8 सम. सम असे 49x मायनस 57y. 49x minus 57y equal to 172. Second equation, 57x minus
49y equal to 252. ओके, सोल्युशन. चला पहिलं त्यांचं नंबरिंग करून टाकतो मी. 49x minus 57y equal to 172, equation number 1. 57x minus 49y equal to 252, equation number 2. बच्चे लोग मेथड आठवते काय नाही बघा, इकडचा x चा कोएफिशियंट 49 इकडे y ला आलाय, y चा कोएफिशियंट x ला आलाय, ax plus b1 आता काय झालंय bx plus ay. सिंपल, हे लगेच कोएफिशियंट वरून लक्षात येऊन जातं की हे या मेथडने सुटणारं सम आहे. अर्थातच एखादा हट्टी पोरगा म्हटला की सर मला हे कोएफिशियंट सेम करूनच सॉल्व करायचंय, ओके करता येतं, करा, फक्त ते काय होतं त्रासदायक होतं. मग आपण काय आपल्याला कमी श्रमामध्ये थोडं क्रिएटिव्ह वेने जायचंय, म्हणून आपण काय करूया, चला एकदा ऍडिशन एकदा काय घेऊया सबट्रॅक्शन. मग चला ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2, 1 2 ची ऍडिशन करा. ऍडिशन 49x minus 57y equal to 172, 57x minus 49y equal to 252. चला यांची करूया ऍडिशन. सांगा बच्चा ऍडिशन 9 and 7 किती होतील 16, 1 कॅरियर, 1 and 4 5, 5 and 5 10, 106x. बच्चा लोग नो डाऊट हे पण काय राहतील 106y, त्यांची पण ऍडिशन. का बरं, दोघांचं साइन सेम आहे, दोघं मायनस आहे, मग साइन पण काय आलं मायनस. इक्वल टू ऍडिशन 2 2 4 झाले, 7 and 5 12, 1 कॅरियर, 1 and 1 2, 2 and 2 4. बच्चा लोग इथे काय करूया, डिवाइडिंग each term by 106. 106 ने डिवाइड करून टाकू. काय आहे 106 1 जा 106, 106 1 जा 106, बट 106 4 जार 424. मग 106 ने डिवाइड केल्यामुळे आपल्याला सिंपल इक्वेशन कोणतं मिळणार आहे, x मायनस y 106 डिवाइड करताना निघून गेला इक्वल टू 106 4 जार. हे झालं आपलं पुढचं इक्वेशन, इक्वेशन नंबर 3. मग बच्चा लोग ऍडिशन मधनं एक आलं, तसं आता सबट्रॅक्शन मधनं अजून एक सिंपल इक्वेशन घेऊया आपण. मग सबट्रॅक्टिंग द इक्वेशन्स, कोणातनं कोणाला सबट्रॅक्ट केले हे पण लिहित नाही मी, पण मी तुम्हाला नेहमी एक मंत्र कोणता दिलाय, तुम्हाला यातलं मोठं इक्वेशन जर वरती लिहिलं तर त्याचा फायदा नक्की मिळतो. म्हणून मी काय करेल, या दोघातलं मोठं इक्वेशन वरती ठेवतोय. 57x minus 49y equal to 252. सेकंड इक्वेशन मग 49x minus 57y equal to 172. चलो सबट्रॅक्शन काय ठरलंय आपलं, सबट्रॅक्शनच्या वेळेस सेकंड इक्वेशनचे सगळे साइन, सगळी चिन्ह अपोजिट करून टाकायची. प्लस ए मायनस, मायनस ए प्लस, प्लस ए मायनस. करा सबट्रॅक्शन. बट चलो 57 मायनस 49, 7 मधनं 9 मग 17. 57 मायनस 49 किती येतात 8, 8x. साइन अर्थातच मोठ्याचं राहील, मोठा कोण आहे 57, त्याचं साइन काय आहे नाहीये म्हणजे प्लस आहे. नो डाऊट इथे पण 8च y येणार. करा हे प्लस 57 आहे, 57 मायनस 49 किती येतील 8. साइन कोणाचं राहील मोठ्याचं. आता 49 57 मध्ये मोठा कोण आहे 57, त्याचं कोणतं साइन विचारात घेणार, हे प्लस. का बरं, सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज झालेलं आहे प्लस, जे चेंज झालेलं साइन आहे ते आपण यूज करणार प्लस. इक्वल टू करा सबट्रॅक्शन 2 minus 2 0, 15 minus 7 8, 15 minus 7 8, 1 कॅरियर, 2 minus 2 0.
तर चलो याला काय 8 ने डिवाइड केलं की सिंपल इक्वेशन तयार होऊन जाईल. मग डिवाइडिंग each term by 8. 8 ने डिवाइड करून टाकू. बघा काय असेल ते मग x प्लस y 8 10 80 इक्वेशन नंबर 4. मग चलो आता इथून पुढे काय एक इक्वेशन आपलं x मायनस वाय सिंपल आहे, दुसरं x प्लस वाय सिंपल आहे. एक मायनस वाय एक प्लस वाय दोघांची ऍडिशन घेतली की काय होईल कॅन्सल. एखादा हट्टी पोरगा हुशार पोरगा म्हणजे सर मला सबट्रॅक्शन घ्यायची ठीक आहे त्याचे एक्स कॅन्सल होतील आधी वायचं उत्तर येईल. चॉईस ज्याचा त्याचा. मी काय करतो ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. 3 4 ची ऍडिशन घेऊया. मग 3 4 ची ऍडिशन 3 काय आहे x मायनस वाय इक्वल टू 4. 4 काय आहे x प्लस वाय इक्वल टू 10. करा ऍडिशन. ऍडिशन मध्ये साइन बदलतो का आपण तर नाही. मग x प्लस x किती झाले 2x प्लस y मायनस y कॅन्सल. 4 आणि 10 किती झाले 14. करा सॉल्व. x इक्वल टू 14 अपॉन 2 किती आला आन्सर 7. आता ही व्हॅल्यू एखाद्या इक्वेशन मध्ये टाका. पुटिंग सबस्टिट्यूटिंग काही पण म्हणा. पुटिंग x इक्वल टू 7 इन इक्वेशन ऑफ युअर चॉईस. पाहिजे हे इझी कोणतं आहे हे की हे. मला तर आणखी त्या मायनस पेक्षा हे प्लसचं इक्वेशन काय वाटणार इझी वाटणार. मग मी कोणतं घेईन इन इक्वेशन 4. मी इक्वेशन 4 पुन्हा रिराईट करेन. x प्लस वाय इक्वल टू 10. टाका x ची व्हॅल्यू किती आली 7. 7 प्लस वाय इक्वल टू 10. y इक्वल टू 10 प्लस 7 ला शिफ्ट करा मायनस 7. y इक्वल टू 10 मायनस 7 किती आलं 3. चलो सांगा सोल्युशन काय तयार झालं. सोल्युशन xy इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 7. y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3. बच्चे लोग आपण ह्या टाईपचे 2 सम सॉल्व केले. एन्जॉय केले. मेथड कशी इंटरेस्टिंग आहे की नाही. तर बच्चे लोग बुक मधले सम म्हटलं तर संपले ह्या टाईपचे. पण आपण काय करूया थोडी अजून प्रॅक्टिस करू या प्रकारच्या समची. म्हणून मी अजून एक वेगळं सम याच टाईपचं घेतोय पण पुस्तकाच्या बाहेरचं सम घेतोय. पाहूया चला पुढचं सम. बच्चे लोग हे एक सम बघा पुस्तकाच्या बाहेरचं आहे पण छान आहे. 32x प्लस 33y इक्वल टू 97. सांगा आता सेकंड इक्वेशन काय असतं पाहिजे. अर्थातच कोएफिशिएंट चेंज होतील. 33x प्लस 32y इक्वल टू आहे 98. सम बघा इथे x चा कोएफिशिएंट 32 तोच काय असतो पुढे y चा कोएफिशिएंट. इथे y चा कोएफिशिएंट तोच इकडे काय झालेला असतो x चा कोएफिशिएंट. चला सोल्युशन. चला पहिलं त्यांना नंबर्स देऊन देऊ. 32x प्लस 33y इक्वल टू 97 इक्वेशन नंबर 1. 33x प्लस 32y इक्वल टू 98 इक्वेशन नंबर 2. आता सांगा थर्ड सम चालू आहे. आठवत आहे काय आपण ऍक्शन घेतो एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. मग चला पहिल्यांदा ऍडिशन घेऊन टाकू. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. ऍडिशन मध्ये कसंही घ्या काही अडचण नाही. 32x प्लस 33y इक्वल टू 97. 33x प्लस 32y इक्वल टू 98. ऍडिशन. ऍडिशन मध्ये काही साइन वगैरे चेंज होत नाही. करा ऍडिशन. 2 आणि 3 5. 3 आणि 3 6. 65x. नो डाऊट इथे पण काय येतात 65y. कसे दोघं प्लस येतात ऑफकोर्स प्लस. इक्वल टू करा ऍडिशन.
7 आणि 8 15, 1 कॅरियर, 1 आणि 9 10, 10 आणि 9 19. पुढची स्टेप आहे बच्चे लोक, काय म्हणणार आहात? डिवाइडिंग each term by 65. 100 नाही 1000% हे डिवाइड होतच होतं. मग चला डिवाइडिंग 65 डिवाइड केल्यावर काय? 65 निघून गेला, x डिवाइड केल्यामुळे 65 निघून गेला प्लस y आणि इक्वल टू 65 3s are 195. 65 3s. पुढचा नंबर द्या, इक्वेशन नंबर 3. मग बच्चे लोक जसं या दोघांची काय घेतली एकदा ऍडिशन, आता काय घेऊया सबट्रॅक्शन. सबट्रॅक्टिंग कोण सबट्रॅक्ट केलं ते लिहू नका हवं तर. सबट्रॅक्टिंग द इक्वेशन्स. हा पण लिहिताना मात्र काय घ्या, लिहिताना काय करा बच्चे लोक, तर लिहिताना एवढंच करा की तुमच्या फायद्यासाठी म्हणून मोठं इक्वेशन कुठे ठेवा? वरती अप्पर पोझिशनला. 33x प्लस 32y इक्वल टू 98. छोटं इक्वेशन खाली टाका. 32x प्लस 33y इक्वल टू 97. हा रूल आहे का? कंपल्शन आहे का? अजिबात नाही. पण याच्यातून आपला थोडा फायदा होतो तर करायला काय हरकत आहे. ओके, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनच्या वेळेस काय करा? साइन चेंज करून घ्या. प्लस ए मायनस, प्लस ए मायनस, प्लस ए मायनस. सांगा 33 मायनस 32 किती होतील? फक्त x. इथे पण काय होतील? अर्थातच फक्त y. का बरं? मायनस 32 आणि प्लस 32 आहे. साइन कोणाचं देणार? मोठ्याचं. मोठ्याचं साइन कोणतं आहे? मायनस. मोठं कोण आहे? 33. त्याचं कोणतं साइन घेणार? चेंज झालेलं. इक्वल टू 98 मायनस 97 काय असेल? 1. याला देऊ पुढचा नंबर, इक्वेशन नंबर 4. आणि अगदी ट्रॅडिशनल, अगदी पारंपरिक. आता काय, इथे प्लस वाय असतो, इथे मायनस वाय, दोघांची ऍडिशन केली की काय होतं? ते सॉल्व्ह होऊन जातं. मग पुढची स्टेप काय राहील? भरकन स्पीड वाढवता येईल आपल्याला. ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. 3 4 ची ऍडिशन घेऊन टाका. x प्लस वाय इक्वल टू 3, x मायनस वाय इक्वल टू 1. घ्या ऍडिशन. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. x प्लस x 2x, 2x इक्वल टू 3 आणि 1 किती झाले? 4. मग बच्चे लोग 2x इक्वल टू 4 तर x इक्वल टू 4/2. 2 चं शिफ्टिंग घ्या. x इक्वल टू 2 2 जा 4. 2 2 जा 4. मग पुटिंग, सबस्टिट्यूटिंग, काही पण म्हणा. सबस्टिट्यूटिंग this value in equation. चॉईस तुमचा आहे, पण मला कोणतं आवडेल? थर्ड किंवा फोर्थ मधलं तुम्हाला जे आवडेल ते थर्ड घ्या. इन इक्वेशन थर्ड रिराईट करून घ्या. x प्लस वाय इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू किती आली? 2. 2 प्लस वाय इक्वल टू 3. y इक्वल टू 3 प्लस 2 चं शिफ्टिंग घ्या. -2. 3 - 2 1. y ची व्हॅल्यू आली 1. सोल्युशन. व्हेरिएबल्स कोण आहेत? x आणि y. काय आलंय आन्सर आपलं? x आलंय 2, y आलंय 1. हे आपलं सोल्युशन झालं. बच्चे लोग, आहे की नाही इंटरेस्टिंग मेथड? हवं तर अजून एक सम पाहूया. घेऊया पुढचं सम. बच्चे लोग, सम आहे 15x प्लस 17y इक्वल टू 21. सांगा सेकंड इक्वेशन. 17x प्लस 15y इक्वल टू 11. ओके, हे आपलं सम आहे प्रॅक्टिस साठी. जर नीट पाहिलं तर हे तुमच्या बुक मध्ये सॉल्व्ह केलेलं सम आहे, पण आपण आपल्या प्रॅक्टिस साठी म्हणून त्याला घेतोय. मग चलो सोल्युशन. चला पहिलं तो नंबरिंग देऊ. 15x प्लस 17y इक्वल टू 21. इक्वेशन नंबर 1. 17x प्लस 15y इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 2.
आता तुम्हाला चांगल्यापैकी माहित झालंय. एकदा काय करतो आपण ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. 1 2 ची ऍडिशन. 15x plus 17y equal to 21. 17x plus 15y equal to 11. ऍडिशन मध्ये काही चेंजेस नाही, चिन्ह काही बदलत नाहीत. करा ऍडिशन. 15 plus 17 32x, नो डाउट 32y. दोघं प्लस आहेत, साइन सुद्धा काय राहील प्लस. इक्वल टू 21 प्लस 11 हे सुद्धा किती आले 32. सिंपल करण्यासाठी काय म्हणणार डिवाइडिंग बोथ साइड्स किंवा ईच टर्म म्हणायचं असतं. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 32. चला 32 ने डिवाइड करून घेऊ. 32 ने डिवाइड केल्यामुळे बच्चाला काय झालं 32 पहिल्यातला रिमूव्ह झाला, y मधला रिमूव्ह झाला, इक्वल टू 32 1 जा 32. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. 32 ने डिवाइड केल्यामुळे 32 वन्स, 32 वन्स आणि 32 वन्स. मग चलो जसं ऍडिशन मधनं एक इक्वेशन आलं तसं सबट्रॅक्शन मधनं आणूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स एवढं म्हटलं तरी चालेल. मग सबट्रॅक्शन करताना मी तर तुम्हाला नेहमी सजेशन काय दिलंय मोठं इक्वेशन वरती. मग x मध्ये मोठे कोण आहे तर हे सेकंड, तिथे 17 आहे. म्हणून मी काय करतो हे सेकंड इक्वेशन आधी घेतो. का बरं 15 मायनस 17 करण्यापेक्षा 17 मायनस 15 करणं केव्हाही चांगलं. मग 17x प्लस 15y इक्वल टू 11. 15x प्लस 17y इक्वल टू 21. करा सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनच्या वेळेस ठरलंय काय ठरलंय की सेकंड इक्वेशनचे साइन्स जे काही आहेत ते अपोजिट करून टाका. प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. करा सबट्रॅक्शन. 17 मायनस 15 किती येतील 2x. इथे नो डाऊट किती 2y. साइन कोणाचं देणार मोठ्याचं. मोठा कोण आहे 17. त्याचं साइन कोणतं आहे चेंज झालेलं विचारात घ्यावं लागेल मायनस. इक्वल टू 11 मायनस 21 काय 21 मायनस 11 काय करून टाका पहिलं. फक्त साइन देताना काळजी घेऊ. एक प्लस आहे एक मायनस आहे सबट्रॅक्शन होईल. मग 21 मायनस 11 किती येतील 10. ऑफकोर्स साइन कोणाचं जाईल बिगर टर्मचं. कोणाचं 21चं काय येते मायनस. Dividing each term by 2. Dividing each term by 2. 2 ने डिवाइड करून टाकू. काय झालं त्यामुळे 2 गेला 2 गेला 2 5 जा 10 मायनस 5. साइन पण तेच. इक्वेशन नंबर 4. आता काय म्हणूया बच्चे लोक चौथा सम चाललाय बरोबर आहे. ऍडिशन करून एक सिंपल इक्वेशन, सबट्रॅक्शन करून एक सिंपल इक्वेशन आणि त्या दोघांची काय घेऊन टाकायची ऍडिशन. मग सांगा ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4. 3 4 ची ऍडिशन घेऊया. बच्चे लोक x plus y equal to 1 कारण आपली चालली ऍडिशन 3 4 ची. x minus y equal to -5 करूया ऍडिशन. x plus x 2x plus y minus y कॅन्सल. 1 पॉझिटिव्ह आहे 5 निगेटिव्ह आहे. सबट्रॅक्शन करा. 5 न 1 गेले 4 आणि साइन कोणाचं द्यायचं बिगर टर्मचं. बिगर टर्म कोण आहे 5 मायनस x इक्वल टू -4/2. x इक्वल टू आलं -2. मग पुटिंग दिस व्हॅल्यू तुमच्या आवडीचं इक्वेशन सांगा कोणतं आहे. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. कोणाला 3 आवडेल कोणाला 4 आवडेल. मला 3 आवडेल. इन इक्वेशन 3 घ्या. इक्वेशन 3 x प्लस y इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू आहे -2 प्लस y इक्वल टू 1.
y इक्वल टू 1 मायनस 2 चं शिफ्टिंग करा प्लस 2 y इक्वल टू 3. सोल्युशन काय झालं? सोल्युशन x y x ची व्हॅल्यू आलेली आपली -2, y ची व्हॅल्यू आलेली 3. तर बच्चे लोक सोल्युशन झालं -2 3. मला खात्री आहे तुम्हाला हे चारही सम नक्की आवडले असतील. या 4 समचं वैशिष्ट्य काय बच्चे लोक की x आणि y चे कोइफिशियंट चेंज झालेले असतात. जर पहिल्या इक्वेशन मध्ये ax + by असेल तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये असेल bx + ay. दुसरे बच्चे लोक बोर्ड एक्झामिनर्सला किंवा बोर्ड पेपर सेटर्सला ह्या प्रकारचं सम आवडतं पण खूप. इवन तुमच्या स्कूल टीचर्सला पण ह्या प्रकारचं सम बऱ्यापैकी आवडतं. त्यामुळे हे सम तुम्हाला आलंच पाहिजे. बोर्डला सुद्धा बऱ्याच वेळा येतं. तर हा टाईप तुम्हाला नक्की आवडला आणि बच्चे लोक अजून काही सम मिळवता आली मिळवा, सॉल्व्ह करा. मग आपण पुढच्या लेक्चरला बघूया पुढचा एक्सरसाइज. त्याच्यामध्ये अजून वेगळी मेथड असेल त्या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करूया.